नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा एक्झिट पोल आपापल्या समोर येतो आहे। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांनी दिलेली एक्झिट पोल समोर येत असताना मराठवाड्यातील अनेक आमदार आता पराभवाच्या छायेत जाताना दिसत आहेत। तर मराठवाड्यातील 10 आमदारांचा पराभव निश्चित मानला जातोय। त्या 10ही आमदारांमध्ये सर्वच आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्याचं बोललं जात आहे। बघूयात कोणकोणते भाजपचे आमदार आता या विधानसभा निवडणुकीत पराभूत होणारे आमदारांची नावं आपण स्पष्ट करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील काही आमदारांचा यामध्ये समावेश आहे। जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर हे भाजपचे नेते आहेत आणि राज्याचे मंत्री राहिलेत। बबनराव लोणीकर गेल्या 10 वर्षापासून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि अशाच बबनराव लोणीकरांना आता महाविकास आघाडीच्या वतीनं कडवी झुंज देण्यात येते। महाविकास आघाडीच्या वतीनं ए.जे. पाटील बोराडे उर्फ आसाराम बोराडे हे ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर बबनराव लोणीकर यांना ते टक्कर देत आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते सुरेशकुमार जेथली या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तिरंगी लढतीमध्ये ए.जे. पाटील बोराडे ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत, तर बबनराव लोणीकर हे भाजपचे नेते आणि माजी मंत्र्यांना मोठा धक्का देऊन त्या ठिकाणी बबनराव लोणीकरांचा पराभव होताना दिसतोय। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ। भोकरदन जाफराबादमधून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं माजी आमदार चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवेकडून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवेंचा पराभव केला जाऊ शकतो अशी मोठी शक्यता वर्तवली जाते। त्यानंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ। बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आष्टी पाटोद्यामधून भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महबूब शेख हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्या ठिकाणी बाळासाहेब आजबे निवडणूक लढत आहेत। भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढत आहेत। या लढतीमध्ये भीमराव धोंडे या अपक्ष उमेदवाराचा विजय होताना दिसतो आणि भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस यांचा मोठा पराभव मानला जातोय आणि सुरेश धस यांच्यासाठी आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघ। गंगापूर विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर प्रशांत बंब यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं सतीश चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आणि सतीश चव्हाण विरुद्ध प्रशांत बंब या काट्याची टक्कर होणाऱ्या लढतीमध्ये प्रशांत बंब यांना धोबी पछाड देऊन सतीश चव्हाण हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते। 5व्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील केज आंबेजोगाई विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीच्या वतीनं पृथ्वीराज साठे निवडणूक लढत आहेत। पृथ्वीराज साठे विरुद्ध नमिता मुंदडा SC प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघामधून नमिता मुंदडा यांना धोबी पछाड देऊन त्या ठिकाणी पृथ्वीराज साठे हे निवडणूक जिंकतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आहे। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघ। 7व्या क्रमांकाचा मतदारसंघ 7व्या क्रमांकाचे आमदार श्वेता महाले या भाजपचे आमदार आणि महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आणि राहुल बोंद्रे विरुद्ध श्वेता महाले अशी काट्याची टक्कर जरी होत असली तरी भारतीय जनता पार्टीच्या श्वेता महाले यांना टक्कर देऊन त्या ठिकाणी राहुल बोंद्रे या काँग्रेसच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी विजय मानला जातो आहे। त्याचबरोबर गेवराई विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या वतीनं बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्या ठिकाणी विजयराजे पंडित निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे विजयराजे पंडित आणि महायुतीचेच अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार होते, परंतु त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि लक्ष्मण पवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। या तिरंगी चौरंगी लढतीमध्ये मनोज जरांगे पाटलाच्या फॅक्टरचा परिणाम त्या ठिकाणी बदामराव पंडित हे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत आणि त्या ठिकाणी अजित पवार गट म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आणि अजित पवार गटाला सुद्धा मोठा धक्का मानला जातोय। आपण बघितलं असेल मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा फॅक्टर त्या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आता
पराभवाची धूळ चारताना त्यांना महाविकास आघाडी दिसते आहे। अनेक मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टरचा परिणाम झालेला आहे आणि आता मनोज जरांगे फॅक्टरमुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होताना दिसतोय। त्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघामधून तानाजी मुटकुळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि तानाजी मुटकुळे हे सुद्धा जरांगे फॅक्टरमुळे आता त्या ठिकाणी पराभूत होताना दिसत आहेत। अनेक आमदार त्या ठिकाणी मनोज जरांगे फॅक्टरमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, परंतु भाजपला मोठा धक्का बसतोय। देवेंद्र फडणवीसाविषयी मनोज जरांगेंनी केलेली वक्तव्य आणि देवेंद्र फडणवीसच मराठा समाजाने टार्गेट केलंय आणि फडणवीसच मराठा समाजाला टार्गेट करतो अशा प्रकारची वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टीवर मोठा रोष मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा बघायला मिळाला होता। परिणाम अनेक लोक त्या ठिकाणी आता पराभूत होताना दिसत आहेत। आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अनुराधा चव्हाण या काँग्रेसच्या विलास अवताडे यांना टक्कर देण्यासाठी उभा आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरती जी प्रतिमा आता मलिन झाली त्या प्रतिमेमुळे भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना धोबी पछाड देऊन काँग्रेसचे विलास अवताडे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत। अनेक मतदारसंघामध्ये अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कोणत्या पार्टीचा आमदार होईल? भारतीय जनता पार्टीचे आमदार अनेक पराभूत होताना दिसत आहेत आणि महायुतीला मोठा जबर फटका मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे होताना दिसतोय। तुम्हाला काय वाटतं, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।